नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे लग्न सोहळ्याचा आहे आणि लग्न म्हणजे आमच्या घरासमोर जे आमचे पडोसी आहेत नंदकिशोर मोरे यांचा विवाह आहे. तर त्या लग्नाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. तर हा आहे लग्नाच्या अगोदरचा व्हिडिओ आणि हळदीचा जो व्हिडिओ असतो हळदी कार्यक्रमचा, त्यासाठी सर्व शेजारी आमच्या ज्या मैत्रिणी आहेत घागरी भरून आणायची एक परंपरा असते. त्या परंपरेप्रमाणे सर्व घागरी आणण्यासाठी चाललेले आहेत. तिथं नाव पण घेतल्या कसं बघा, ऐका तुम्ही पण, तर तुम्हाला खूप छान वाटेल. इथं कळशीची पूजा चाललेली आहे, हळदी कुंकू वगैरे लावून मग सर्वजण आपल्या आपल्या घागरी घेऊन घराकडे जातील. तर तिथं अशी प्रथा आहे, म्हणजे सगळीकडे वेगवेगळी प्रथा असते. तर आता नाव ऐक. तुमच्या ग्लासात आठवते खवा प्रकाश पाटलाचं नाव सांगते तुमच्यावर लक्षात ठेवा. महादेवाच्या पिंडावर मोत्याची जाळी, बावराचं नाव सांगते, ताईवर आली पाळी. महादेवाच्या पिंडावर बेल घालतो आपण, दत्ताचं नाव सांगते, सळ्याचं मान राखतो. सात समुद्राच्या पलीकडे हळदी कुंकाच्या राशी, शिवाजीरावांचं नाव घेते देवकार्याच्या दिवशी. अशा प्रकारे 5 सुवासिन्यांनी घागरी आणल्या गेल्या घरी आणि आता इथं घागरीतलं पाणी ओतण्याचं चाललेलं आहे. एक परंपरेप्रमाणे, एक रीतरिवाजाप्रमाणे इथं सर्व छानपैकी सगळं करत आहेत. आणि त्यानंतर आता सर्व बायका इथं जमलेल्या आहेत घरामध्ये. म्हणजे देवकार्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, लग्नाच्या एक दिवस अगोदरचा. आणि इथं आता हळद दळायची आणि हळद वाटायची, हा जी परंपरा असते ते थोडंसं म्हणजे करण्याची एक प्रथा असते. तर ते इथं सर्व करत आहेत. जात्याला किती छान प्रकारे सजवलेलं आहे आणि सुद्धा गाणं म्हणतात पहा. इथे नंदकिशोरच्या लग्नाची पूर्ण तयारी इथं झालेली आहे. हळदीच्या कार्यक्रमाची हळदी वाटणं वगैरे सर्व झालेलं आहे बायकांचं आणि खूप एन्जॉय करत आहेत बायका. आणि चला मग सगळ्या बायकांनी ठरवलं की आपण त्या गाण्यावर थोडासा ॲक्ट करूया. तर खंडेराबाच्या लग्नाला बानू नटली सजली असं सगळेजण गाणं लावले आणि त्यावरती सगळ्यांनी खूप छान ॲक्टिंग केली. पहा तुम्ही पण किती मस्त वाटायला लागलेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत आहे आणि अशा प्रकारे नंदकिशोरच्या लग्नाची खूप छान प्रकारे सर्वजण तयारी करत आहेत. तर आता लागणार आहे नागेलीच्या पाना, नागेलीच्या पाना, आधी तेलाच्या गोकुळे कृष्णराया कृष्णराया. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे लग्नाच्या दिवशीचा. सर्व लग्न मंडप सजलेला आहे, पाहुणे मंडळी येत आहेत आणि स्टेजवर
तर खूप छान असं स्टेज सजलेलं आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवते पुढचा व्हिडिओ लग्नाच्या दिवशीचा. खूप म्हणजे थोडक्यात हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलेला आहे. तर एक जण अजून यायच्या तयारीत आहेत, काही जण आलेले आहेत पाहुणे मंडळी. चला तुम्हाला दाखवते. हे पहा किती पाहुणे मंडळी, किती मित्रमंडळी आलेले आहेत. आणि इथं नंदकिशोर मोरे आणि माया या दंपतीचं स्वागत होत आहे स्टेजवरती. तर वरवधू आता स्टेजवर येत आहेत आणि त्यांचं स्वागत सोहळा हा होत आहे. पहा तुम्ही पण किती मस्त सजलेले आहेत वरवधू आणि किती सुंदर दिसत आहेत आणि किती छान हॉल सजलेला आहे. पाहुणे मंडळीचं आगमन झालेलं आहे. तर इतक्यात आता मंगलाष्टके सुरूच होणार आहेत. तर पहा तुम्ही पण कशा प्रकारे लग्न सोहळा पार पडत आहेत. मावश्या, वहिन्या, आत्या सर्वजण आलेल्या आहेत. पंडितजी पण इथं लग्न लावत आहेत. सर्व काही आनंदात पार पडत आहे. खूप छान वाटत आहे लग्न सोहळा. लग्न म्हणजे दोन जीवाचं जे स्नेह मिलन असतं, दोन घराण्याचं बंधन असतं. इथं पहा आता हे एक परंपरा असते, ती पण रस्म अशी निभावली जात आहे, केली जात आहे वरवधूकडून. आणि छान पद्धतीनं सावकाश, काही घाई नाही, गडबड नाही. पाहुणे मंडळी पण बसलेले आहेत. लग्न सोहळा पाहण्याच्या आनंदात ते पण खूप मग्न झालेले आहेत. आणि इथं स्टेजवरती लग्नाची जी जी रस्म असते ते पंडितजी करून घेत आहेत. आणि अशा प्रकारे खूप छान प्रकारे रस्म पण झालेली आहे. आता रस्म होणार आहे जे परंपरेनुसार वरमाला घालण्याची. तर पूर्ण तयारी झालेली आहे. आणि पहा तिकडे तुम्ही लक्ष देऊन नवरीला वरी उचलण्याचे त्यांच्या भावाची तयारी पूर्ण झालेली आहे. हे पहा वरमाला घातली गेली. अशा प्रकारे नंदकिशोर आणि माया लग्न बंधनात आजपासून एकमेकांना आधार देत आपलं जीवन रस्म होणार आहे. वधू वरांच्या अक्षदा पडल्यानंतर त्यांना पूर्ण हॉलमधून असं यावं लागतं. तिथंच लोक अक्षदा घालतात आणि सर्वांनी अक्षदा घातलेली आहे. आता एक फेरीवर वधूवराची झालेली आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांना इथंपर्यंत यायची म्हणजे तेवढं घाई गर्दी नको. तिथंच जाऊन अक्षदा ते घालतात. तिथं गेल्यानंतर आता स्टेजवर आलेले आहेत. आणि इथं बघा जे थर्ड जेंडर असतात ते किती त्रास देतात ना. कुठेही लग्न असलं की पत्ता काढत ते जातात आणि खूप पैशाची डिमांड करतात. कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. एक मोक्याचा फायदा घेतात, एक संधीचा फायदा घेतात. चला मग ते एक पण झालं. आता त्यानंतर जी ओठी भरायची होती नवरीची, ती ओठी भरली जात आहे. हे रस्म तेव्हाच करायची होती, पण लोक ना स्टेजवरती खूप यायला रश झालेलं होतं, खूप गर्दी झालेली होती, म्हणून ही रस्म थोडी शेवटी ठेवली. आणि आता ओटी पण भरलेली आहे नवरीची. आणि आता शेवटी थोडेसे 1-2 रस्म राहतील. तर मी एवढंच व्हिडिओमध्ये आपल्या घेतलेली आहे. आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता हे पाहुणे मंडळी आणि वधूवरांचं जेवण शिल्लक आहे, ते पण होईल. आणि त्यानंतर मग आणि दुसरे छोटे मोठे रस्म होतील. तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पण आनंद मिळालाच असेल. तर असंच आपला सपोर्ट राहू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.